बातमी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून राजकारण तापलेलं आहे आणि या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंवर नाराजी व्यक्त केलेली आहे। सभागृहात गंभीर चर्चा सुरू असताना रमी खेळणं बरोबर नाही, कोकाटेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय। पण त्यांनी काहीही सांगितलं असलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत। त्यामुळे फडणवीसांना नाराजी व्यक्त करत कोकाटेंचे त्यांनी कानही टोचले। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। हनी ट्रॅप प्रकरणी संजय राऊतांनी खळबळजनक ट्विट केलंय। गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढांचा फोटो शेअर करत गंभीर आरोप केले। आरोपानंतर खडसेंकडून लोढाच्या एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे। संजय राऊत एकनाथ खडसेंच्या आरोपांवर महाजन यांनी उत्तर आहेत। यावेळी ते कोणसळीमध्ये एकात्मिक पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत। या प्रकल्पासाठी 24,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली। वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांना आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस आणि बाळा बांगर यांना सोशल मीडियावरून धमकी दिली आहे। त्याचा शिवीगाळ करतानाचा आणि धमकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शिवीगाळ करणारा संदीप तांदळे असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अजित पवारांच्या आदेशानंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा झालेला आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। सोलापूरमध्ये खुर्चीवर बसण्यावरून सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्षांची कानउघडणी केली। जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना फोटोचा संदर्भ देत सुनील तटकरे यांनी खडेबोल सुनावले। आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर मुंबईच्या आझाद मैदानावर येण्याचं आव्हान दिलेलं आहे। यामुळे संजय गायकवाड विरुद्ध इम्तियाज जलील वाद पेटण्याची शक्यता आहे। परळीमध्ये मनोज जरांगेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषप्राशन केलं होतं। त्यानंतर जरांगे यांनी पहिल्यांदाच भेट घेतली। एक मोठी बातमी, त्रिभाषा सूत्राची सक्ती इयत्ता पहिलीपासून नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका जाहीर करण्यात आलेली आहे। 3 भाषा माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकायच्या आहेत। केंद्र सरकार 3 पैकी 2 भाषा भारतीय असाव्यात इतकीच राष्ट्रीय धोरणाची अपेक्षा आहे आणि कोणत्या 3 भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय आहे असं केंद्रानं म्हटलेलं आहे। तर इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती नसेल अशी शक्यता सध्या समोर येते। कारण केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्रिभाषा सूत्रावर केंद्राकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। 3 पैकी 2 भाषा भारतीय असाव्यात ही धोरणाची अपेक्षा असल्याचं केंद्रानं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। अकोल्याच्या एमआयडीसी परिसरातील विजय क्रॉप कंपनीच्या कीटकनाशक उत्पादन स्थळावर भरारी पथकानं छापा टाकलाय। यावेळी पथकानं कारवाई करत 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान कीटकनाशक विक्रीसाठी बंद केली। वाशिमच्या कोळी गावात अवैध रेशन गोदामावर तहसीलदारांच्या पथकानं छापा टाकला। यावेळी 650 पोते तांदूळ जप्त करत गोदाम सील करण्यात आलंय। दरम्यान अधिकचा तपास करण्यात येतोय। सांगलीच्या शिराळा तालुक्यात यंदा 32% भात पेरणी झालेली आहे। पावसाचा जोर मंदावल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पेरणीवर परिणाम झालाय। बीड शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि यामुळे नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन केलं। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली। शहापूरमध्ये गजबजलेल्या बाजारात बसचं टायर पंक्चर झाल्यानं बस बंद पडल्याची घटना घडली आहे। यामुळे भर बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। महाड एसटी आगारात 5 नव्या एसटी बसेस दाखल झालेल्या आहेत। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। दरम्यान गोगावले यांनी बसमध्ये बसून प्रवासही केला। संत गजानन महाराज यांच्या पालखीचं जालन्यामध्ये आगमन झालं। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि गणगणात बोतेच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचं
जल्लोषात स्वागत करण्यात आलं। पालखी 31 जुलैला शेगावला पोहोचणार आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आहे। यावेळी विठ्ठलवाडीमध्ये विसाव्यासाठी पालखी थांबली असता भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दरम्यान देहूच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान झालंय। परभणी शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। खडी टाकून रस्ता दुरुस्त करण्यात येतोय। दरम्यान खडीमुळे वाहनधारकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या नागरिकांनी आंदोलन केलं। अहिल्यादेवी होळकरांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तर सुनील उभे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सिल्लोडच्या वाडी फाटा इथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। रस्त्यासह आरोग्याच्या समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी आंदोलक नागरिकांनी केली आहे। दरम्यान तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। हिंगोलीच्या आझम कॉलनी भागातील नागरिकांनी नगरपरिषदेसमोर कचरा टाकून आंदोलन केलं। कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। तातडीनं कचरा स्वच्छ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अमरावतीमध्ये प्रहार संघटनेनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांविरोधात आंदोलन केलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळून कोकाटेंचा निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली। जालन्यामध्ये गळ्यात पत्त्यांची माळ आणि पत्त्यांचा मुकुट परिधान करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मंत्री कोकाटे यांच्या रमी खेळण्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला। ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता हायटेक होत असून 33 आरोग्य केंद्र आणि 6 प्रसूतिगृहांच्या ठिकाणी औषधांचा साठा किती उपलब्ध आहे, तो केव्हा संपणार, कालबाह्य झालेली औषधं किती याची माहिती अगदी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रासह प्रसूतिगृहात मुबलक औषधांचा साठा उपलब्ध होऊन तो संपण्याआधीच त्याची खरेदी करणं शक्य होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये छावा संघटनेनं सूरज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी सूरज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला। सूरज चव्हाण आमच्या तावडीतून सुटणार नाही, त्याला संविधानिक पद्धतीनं जशास तसं उत्तर देणार असा इशारा देखील आंदोलकांनी दिला। त्रिभाषा सूत्राची सक्ती इयत्ता पहिलीपासून नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका जाहीर करण्यात आलेली आहे। 3 भाषा माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकायच्या आहेत। केंद्र सरकार 3 पैकी 2 भाषा भारतीय असाव्यात इतकीच राष्ट्रीय धोरणाची अपेक्षा आहे आणि कोणत्या 3 भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय आहे असं केंद्रानं म्हटलेलं आहे। तर इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती नसेल अशी शक्यता सध्या समोर येते, कारण केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्रिभाषा सूत्रावर केंद्राकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। 3 पैकी 2 भाषा भारतीय असाव्यात ही धोरणाची अपेक्षा असल्याचं केंद्रानं म्हटलेलं आहे।